उद्या इतिहासातील महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. शिवजयंती महोत्सव. आणि या शिवजयंती महोत्सवाच्या दिवसाचा औचित्य साधून मात्र शिवराय चषक 2021चं हे आयोजन आपण पाहत आहे. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, मुहूर्ताचा दिवस आणि पहिली विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात इच्छापूर्ती वाशीगाव. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती वाशी संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. ते गोज विथ द ऑर्थोडॉक्स डिसिजन. आणि प्रतिस्पर्धी तुर्भे संघाला मात्र फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे. आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये कोण जात आहेत यंदाच्या सीझनमध्ये, यंदाच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्मात असलेले दोन फलंदाज. इट इज अ मोस्ट एक्सप्लोजिव्ह बॅटिंग पेअर ऑफ नवी मुंबई. भूषण पाटील आणि नमित पाटील, दोन अग्रेसिव्ह फलंदाज. लेफ्ट हँड आणि राईट हँड असं एक जबरदस्त स्ट्रॉंग कॉम्बिनेशन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकर एंडवर नमित पाटील. पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील असे ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. आणि स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हियर वी गो. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मिस्टर भरत ऑन द बॉलिंग मार्क. या वेळेला मात्र चेंडू लॉफ्ट करायचा होता. अंगाचा वेध घेतोय. डॉट बॉल. सुरुवात खूप चांगली होते. तुर्भे संघाचा 12th मॅन आमच्याकडे यायचा आहे. तुर्भे संघाचा 12th मॅन. पुन्हा एकदा गोलंदाज भरत तयार. राईट ओव्हर द विकेट. या वेळेला थोडासा हलकासा किंचित शॉट ऑफ गुडलेन चेंडू सरळ भिरकावून दिला. पहिला चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधनं. गेट्स ऑफ द मार्क विथ द 4. आई माऊलीचा होतो बोलाय वीरचा. आई माऊलीचा होतो बोलाय वीरचा. खूप चांगली सुरुवात. 4 धावा. या वेळेला बॅटमधनं तडाखा. काय टायमिंग केलाय. सरळ भिरकावून दिलाय. स्मॉल साईज एरियामध्ये हा चेंडू मात्र सरळ भिरकावून दिला. डीप मिड विकेटचं क्षेत्र गाठलं गेलं. 6 फॉलोड बाय 4 धावसंख्या पोहोचते 3 चेंडू नंतर 10 वर. आई माझी कुली कुली गो. आई माझी कुली कुली. आई माझी कुली कुली गो. आई माझी कुली कुली. आई माझी सर्वानु दाखली गो. सर्वानु दाखली. आई माझी सर्वानु दाखली गो. सर्वानु दाखली. आई माझी वाट कोणाची पाते गो. आई माझी वाट कोणाची पाते. आले आगरी कोल्याची गो. आगरी कोल्यांची पाते. आगरी कोल्यांची गो. आगरी कोल्यांची. थँक्यू डीजे सोमनाथ यांच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत आपण ऐकताय. यानंतर मात्र एक नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओ हो 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 हो. ओ बॉय इट्स गॉन अप इन द स्काय फॉर अ 6. भरत याची महागडी गोलंदाजी. हा चेंडू मात्र क्रीजमध्ये आत घुसून या चेंडूला मात्र ड्रॅग करायचा होता. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू बसत नाहीये.
एक धाव मिळाली. आता मात्र धावसंख्या पोहोचते. 2 तब्बल षटकार पाहायला मिळाले. 17वर पाहायला मिळते धावसंख्या. आणि या इनिंगमध्ये आत्तापर्यंतची ही महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भरत याच्या माध्यमातून गोलंदाज ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे भरतकडे, परंतु या इनिंगमध्ये भूषण पाटील सारखा मोठा फलंदाज समोर असताना मात्र कुठेतरी मी म्हणेन ही महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावांची इनिंग साकारत असताना आणि या पहिल्या षटकामधील अंतिमचा चेंडू फेस करण्यासाठी आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकर एंडवर येत आहेत. नमित पाटील उंचकुरा असा बांधा, मजबूत शरीरयष्टी, क्रिकेटला साजेश अशी पर्सनॅलिटी नमित याची. या वेळेला मात्र चेंडू फुलोर लेंथ होता, फक्त दिशा दाखवली. चेंडू जातोय डीपमध्ये, येईल हा चौकार आणि फलंदाज नमित देखील मात्र चौकाराच्या साहाय्यानं खातं उघडतोय. बॅट्समन भूषण याने देखील चौकारानं खातं उघडलं होतं. दोन्ही पूर्वार्धाच्या फलंदाजांनी चौकारानं आपलं खातं उघडतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 21वर. मी विनंती करेन मनोहरजी राऊत आणि दीपकदादा पाटील आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय. तसेच मंगल काका मडवी नियमित आमची त्यांच्याशी नेहमीच मैदानावर क्रीडांगणाबाहेर मात्र गाठ होते. मनोहरजी राऊत यांना देखील मी विनंती करेन आपण आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. येस, आणि एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. नवीन चेंडू जर का खेळत असलेला तो चेंडू आहे, जर का तो हरवला किंवा ब्रेक जर झाला तर मात्र जो बदली चेंडू आहे तो नवीन चेंडू, फ्रेश चेंडू दिला जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द डे नवीन चेंडू तुम्हाला बदली चेंडू दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या मॅचला ॲप्लिकेबल, येस, फर्स्ट मॅचला ॲप्लिकेबल आहे हा. फक्त या सामन्यासाठी नवीन चेंडू दिला जाईल. येस, चला गेम चालू ठेवा प्लीज. योगेश भगत समोर आहेत फलंदाज, ज्यानं मात्र मागच्या षटकामध्ये अफलातून खेळी साकारली होती. तोच फलंदाज विथ गुड रिदम या षटकाचं देखील वेलकम करतोय चौकाराच्या साह्याने. आणि चौकाराच्या साह्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल पाव शतक पूर्ण करते. चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये जबरदस्त 25 धावांची खेळी. तुर्भे संघ 4 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय नमित आणि जबरदस्त 21 या धावसंख्येवर खेळतोय भूषण पाटील. आणि आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय आमच्या व्हॉलेंटियर्स, सहयोजक, बॉल बॉईज जे काय असतील आमच्या या संपूर्ण क्रीडांगणाबाहेर मात्र तुमचं ताफा आम्हाला हवा आहे. थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. या वेळेला बॅटचा कडा फलंदाजाला आता मात्र परतावं लागेल. मोठा मासा गळाला लागला योगेश भगत याच्या. हाई एकविरेला वंदनीय असं गीत आपण ऐकताय. सकाळचं हे सत्र अतिशय मनमोहक असं वातावरण, अशा वातावरणामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहताय.
शिवराय चषक 2021चं हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. या स्पर्धेचा आजचा हा पहिला शुभ मुहूर्ताचा दिवस, सकाळचं हे सत्र आणि पहिला सामना रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र इच्छापूर्ती वाशी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं. ते भूमी 11 तुर्भे या संघाला, म्हणजेच भूषण पाटील यांचा संघ. आणि भूषण पाटील यांच्या बॅटमधनं मात्र तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावांची मात्र अतिशय निर्णायक खेळी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्यांदा मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा कोटून काढल्या. त्यानंतर मात्र परतल्यानंतर नवीन फलंदाज रोनित येत आहेत स्ट्रायकर एंडवर. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, नक्कीच बॅट फिरवली होती. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कनेक्शन इथं मात्र जमत नाही आहे. यष्टांमागे प्रशांत यष्टिरक्षकाकडनं मात्र कोणतीही चूक न होता मात्र या चेंडूला ग्रीप केलं जाते. डॉट बॉलची इथं सांगता येईल धावसंख्येचा जर का विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळतात ते म्हणजे 25 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट ओव्हर द विकेटचा आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज योगेश भगत तयार. यावेळेला चेंडू जोरकस मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मधनं भरत येतील चेंडू खाली. चेंडू मागे येत आहेत तोपर्यंत मात्र नक्कीच इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला मात्र ग्रिपिंग जमलं नाही. मोबदल्यात मिळतात या धावा 2. 2 more added in the total score moves on 27 for the loss of 1 wicket after 1 over. This is second over in progress. योगेश भगत याच्या खात्यातील आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आमच्या पॅव्हलिन बॉक्स एंडकडनं आपल्याला मात्र नक्कीच आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार असतील. 6 ते 7 पावलांचा एक छोटासा रनअप, अगदी हलवार पद्धतीची परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा खूप चांगली लाईन पकडली आहे. लयबद्ध प्रमाणबद्ध अशी गोलंदाजी, खूप चांगली दर्जाची इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. पहिला चेंडू चौकार लगावल्यानंतर मात्र भूषण सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं गेलं. त्यानंतर मात्र मी म्हणेन कमबॅक केलंय. कोणताही मोठा फटका मारण्यास मात्र मुभा देत नाहीयेत फलंदाजांना. या वेळेला फुलटॉस चेंडू, जलद गतीचा चेंडू, बॅटचा कडा घेतलाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत गलीमधनं क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र शर्यत जिंकतोय हा चेंडू आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येईल हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 वर. षटका आणि 2 षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या पोहोचते ती 31 वर. अगदी सुस्थितीत म्हणावं लागेल. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या 17 धावा मात्र 21 धावा मात्र पाहायला मिळाल्या, त्या पहिल्या षटकामधील 21 धावानंतर मात्र एलिव्हेशन प्राप्त झालं. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 10. 31 वर पोहोचतोय तो म्हणजे भूमी 11 तुर्भे हा संघ आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलंय. आपण पाहताय गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि फलंदाज प्रल्हादजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. या वेळेला फुलटॉस चेंडूला या मैदानावर कोणत्याही प्रकारची माफी नसेल. फुलटॉस अँड गॉट द ट्रीटमेंट फॉर 6. प्रल्हादजी पाटील साहेबांचा मात्र शुभ सन्मान. मी कॅमेरामॅनला थोडंसं आपला अँगल चेंज करायचं, मॅच थोडी 2 मिनिटं थांबवायचे. सुनीलजी पाटील साहेब हे शुभ सन्मान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच. आपण आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवत आहात. प्रल्हादजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर झाला. येस, मॅच इज ऑन. नवीन गोलंदाज, पहिला चेंडू मात्र षटकारानंतर, त्यानंतर मात्र प्रशांत थोडंसं दडपणे खाली असेल. या वेळेला रिव्हर्स स्वीप, मी म्हणेन स्विच केलाय आणि मोड देखील स्विच करतोय.
4 फॉलोड बाय 6. 2 चेंडू फेस केलेत आणि 10 धावा खर्च करतोय प्रशांत. काय फलंदाजी साकारतोय नमित याच्या फलंदाजीचा जर का विचार केला तर मात्र आतापर्यंत त्याने फेस केलेले 3 चेंडू आणि 3ही चेंडू मात्र सीमारेषा पार भिरकावून तिथे एकूण धावसंख्या पोहोचते ती 41 वर. 31 धावा 3 षटका अखेरीस होत्या. 2 धावा 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय प्रशांत. 41 धावांवर मजल मारतोय. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. पूल powerful and successful. It's gone up high in the air towards the mid wicket region for a 6. बॉय व्हॉलंटियर आपण आमच्या मुख्य कक्षाच्या उजव्या बाजूला यायचंय. अगदी प्रवेशद्वाराच्या बाजूला म्हणजे मिड विकेट आणि लॉंग ऑन या साईडला आपण यायचंय. प्रशांत याची महागडी गोलंदाजी. व्हेरिएशन पाहायला मिळाला. व्हेरिएशनवर नजाकत दाखवली आहे. व्हेरिएशनच्या अगेन्स्ट इथं मात्र अंडरस्टँडिंगचं क्रिकेट. मॅच्युरिटी इनिंग बाय मिस्टर रोणित. नमित 4-6-4-6-4 5 चेंडू फेस केलेत आणि 5ही चेंडू सीमारेषा पार भिरकावून दिलेत. काय इनिंग साकारतोय. 5 चेंडू मध्ये 3 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. नमित पाटील याची जबरदस्त घणाघाती खेळली. पुन्हा एकदा फुलटोस चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स जातो हा चौकार. इथं मात्र नमित पाटील याची बॅट तलपली आहे. चौकार आणि षटकारांची भाषा बोलते. आता मात्र या षटकामधील अंतिमचा चेंडू असेल. धावा झाल्यात आता मात्र तब्बल 55. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा ओघ जर का असाच राहिला तर मला वाटतंय कुठेतरी 75 ते 80 धावांवर मजल मारू शकतोय तुर्भे संघ. नमित पाटील आणि त्याच्या समवेत रोणित नॉन स्ट्रायकर एंड. अंतिमचा चेंडू प्रशांत. यावेळेला बॅक ऑफ लेनचा चेंडू इन स्विंग केला. या चेंडूला पडल्यानंतर हलकासा किंचितचा आतमध्ये येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2ही धावा पूर्ण करतायत. दिस इज द एंड ऑफ द व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू सीमारेषा पार गेले आणि एकूण धावा खर्च केला या गोलंदाजानं तब्बल 26. जसं मात्र चौथं षटक सुरू होईल या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 59. स्मॉल स्कोर करेक्शन. धावसंख्या झाली ती 57. 3 षटकं संपली गेली. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 57. 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि पार्टनरशिप खूप चांगली बिल्ड करत असताना रोणित आणि नमित पाटील. आता मात्र आफ्टर लॉंग टाइम रोणित ऑन स्ट्राईक. नवीन आहे गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं अंतिमचं षटक. फायनल स्लॉग 6 बॉल्स टू गो. आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च करेल फलंदाजांना रोखावं लागेल. मंगेश पहिला चेंडू. सुरुवात खराब होते. शशी सरांचा इथं मात्र निर्णय येतोय. डिसिजन येतोय. दिस शुड बी इलिगल डिलिव्हरी. वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू आदळल्यानंतर मात्र पंच तुम्हाला दंडित करतायत. इट्स अ नो बॉल. प्लस या धावा मिळतील 2. एकूण धावा मिळतील या 3 आणि प्लस फ्री हिट असेल. 3 धावा बोनसच्या स्वरूपात संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 60 वर. 60. फलंदाज समोर येत आहेत. रोणित गेट्स ऑफ द मार्क. वैयक्तिक खेळतोय. मला वाटतं या वेळेला मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा स्टेप आउट करायचं होतं आणि चेंडू अंगाचा वेध घेतोय. 1 धाव मिळाली. बॅट कट स्लाइस एज लगावल्यानंतर मात्र 1 धाव मिळाली. 1 मोर ॲडेड इन द टोटल. एकूण धावसंख्या पोहोचते ती 61 वर. खूप मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना आणि अंतिमचे काही चेंडू शिल्लक. 5वं षटक प्रगतीपथावर. दोन्ही संघ अग्रनामांकित आहेत. या नवी मुंबई परिसरातील एकमेकांचे
प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स एकमेकांना माहिती असल्या कारणानं मात्र नक्कीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न मात्र नमित पाटील यानं केला आहे. त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 30 धावसंख्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाली आणि इथं मात्र त्याला परतावं लागेल. 30 धावांचे अतिशय शॉर्ट अँड स्वीट इनिंग बाय मिस्टर नमित पाटील. बॅक टू डग आउट. DJ Sahil DJ Ra आणि यानंतर मात्र नक्कीच तुमच्या समोर आवाज असेल प्रिन्स राहुल शिरसाट आणि आगामी लढतीची नाणेफेक मात्र लगेचच केली जाईल. बोथ द कॅप्टन्स आय विल अनाउन्स टाकीगाव संघाचा कर्णधार आणि जय गजानन गुक्षेत बी. यावेळेला चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहेत, झेल खाली येतील, झेल पकडला जातोय. फलंदाज बॅक टू बॅक बाद आणि गोलंदाज मंगेश इज ऑन हॅट्रिक नाव. थँक्यू. आणि टाकीगाव संघाचा कर्णधार मी विनंती करेन आपण आमच्या टॉस्का बॉस या कक्षामध्ये यायचंय. जय गजानन कुक्षित बी संघाचा कर्णधार दीपकदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मी विनंती करेन टाकीगाव संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. या वेळेला थोडंसं फंबलिंग, परंतु सावरलंय स्वतःला आणि चेंडूला देखील अडवला गेलाय सीमारेषेलगत. या धावा मिळतील एकंदरीत 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 63. 63 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. दिस इज 4th अँड फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हाय 2 चेंडू, स्लॉगचे 2 चेंडू. स्लॉगनं मात्र इथं भिरकावून दिला चेंडू. लॉंग ऑनच्या वरनं सरळ मोठा फटका येतोय. ऋषी काटे याच्या बॅटमॅननं पहिला तडाखा, षटकार, बिग हिट. या सामन्याची नाणेफेक आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते केली जाईल. प्रल्हादजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन त्यांनी देखील लगेचच आमच्या टॉस्का बॉसच्या कक्षाकडे मार्गक्रमण करायचंय. या इनिंग नंतर नाणेफेक केली जाईल. त्याच दरम्यान पहिला व्हाईट बॉल फेकला जातोय. वाईट नाही तर सुरुवात होईल आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 70 वर. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. या अंतिमच्या चेंडूवर किती धावा येतील ते मात्र पाहण्यासारखं असेल. ऋषी काटे आहेत स्ट्रायकर एंडवर. चेंडू हवेमध्ये, इट्स गॉन अप हाय अँड स्ट्रेट ओव्हर दी मेन पॅव्हिलियन बॉक्स फॉर 6. इट्स अ ह्यूज ब्लो, ह्यूज 6 टू एंड दी ओव्हर आणि टू एंड द इनिंग. एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 76 वर आणि 77 धावांचं टार्गेट. भूषण पाटील आणि तुमची संपूर्ण टीम थोडंसं लाईनअप करूनच जायचंय. सवारी भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये. थँक्यू सो मच डीजे. प्रणित आणि आकाश कॅप्टन ऑफ कुक्षेत बी आणि टाकीगाव संघाचा कर्णधार प्रल्हादजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जात आहे. फ्लिप केलाय आणि टाकीगाव संघ आपण कॅप्टन आहात. नाणेफेक आपण जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण.
अगेन यू गोज विथ द ऑर्थोडॉक्स डिसिजन. पुन्हा एकदा पारंपरिक निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ कुक्षित बी संघ घरचा संघ आहे. घरचं मैदान, घरचं प्रेक्षक, घरच्या संघ प्रतिस्पर्धी संघासोबत मात्र खेळत असताना तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे 4 षटकं असतील, 1 षटक पॉवर प्लेचं असेल. पॉवर प्लेचा असा गोलंदाज जो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र जखडून आणि बांधून ठेवेल. प्रबंधन परदेशी. परदेशी. तुम्हाला शुभेच्छा असतील. लांबचा प्रवास करून तुम्ही आलात. पहिल्यांदा तर आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला वेलकम आणि शुभेच्छा असतील. आकाश जोडला गेलाय घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. दीपक दादा यांची फलंदाजी मगाशी आपण पाहिली. अगदी 44 धावा, म्हणजे अगदी 50 पासून फक्त 6 धावा शॉर्ट होते. फॉर्ममध्ये आहेत, टचमध्ये आहेत, रिदममध्ये आहेत. तुमच्याकडे फलंदाजी आली आहे. माइंडमध्ये असं कोणतं टार्गेट, ते टार्गेट टाकीगाव संघासमोर मात्र तुम्हाला सेफ वाटेल? 50+ कर. नक्कीच. या विद्यमान सामन्याचा जर का विचार केला तर या सामन्यामध्ये 76 धावा पहिल्या इनिंगमध्ये काढल्या गेल्यात. 50 ते 55 धावा तुम्ही बोलताय. प्रतिस्पर्धी संघाला मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे? विनय आहे, छोटू. यंग टीम आहे आमची, मतलब बी टीम आहे, मतलब मेन प्लेयर नाहीत. यंग टीम आहे आमची. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर पाहुणे आमच्यासोबत जोडले जातील. प्रल्हादजी पाटील साहेब, या एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. सुंदर असं आयोजन केलेलं आहे. मी दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देतो. खिलाडी वृत्तीने खेळ सादर करा आणि प्रेक्षकांना आनंद घेऊ द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता मात्र 24 चेंडूमध्ये 77 धावांचं एक जबरदस्त टार्गेट सेट केल्यानंतर मात्र हे टार्गेट कसं काय चेस करतील प्रतिस्पर्धी संघ? भूषण पाटील यांचा संघ मात्र या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. आणि मी लगेचच विनंती करेल या वाशी संघाला मात्र आपले सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आणि या धावा मात्र कशा काय चेस करतील या सामन्याचं धावतं समालोचन मात्र घेऊन येतील आपल्यासमोर नवी मुंबईचा बुलंद आवाज राहुल शिरसाट. प्रिन्स प्लीज. येस, थँक्यू नितेशजी भोईर सर. जाऊया मॅचकडे. मैदानामध्ये मॅच रंगली जाते, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्येंचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजा भवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. जात धर्म पंथ एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजी गौरव गीते गाती ओवाळुनी पंचारती तो फक्त राजा शिवछत्रपती. सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे काळजात राहते आमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान जोकतो तुफान मातीचा राजा. ताजमहल अगर प्रेम की निशानी तो शिवनेरी किल्ला भी एक शेर की कहाणी है. तर जाऊया मॅचकडे. मैदानामध्ये मॅच रंगली जाते. शिवराय चषक 2021चा हा भला मोठा क्रिकेटचा महासंग्राम पहिल्या सत्राचा खेळ झालाय. एकीकडे आपण पाहिले तर भूमी 11 तुर्वे या संघाने मात्र जर प्रथमतः बॅटिंग करत असताना 76 रन स्कोरबोर्डवर देखील त्यांनी सेट केल्यात आणि 77 रनचं लक्ष असेल यावेळेस इच्छापूर्ती वाशीगाव या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश भगत अर्थातच गॅरो या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. तर बॉलिंग मार्कवर देखील अनुरागला या ठिकाणी आमंत्रित केले. पहिलाच बॉल लाईन चांगली होती की काय पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ वाईट. अवंतर धाव देखील आमच्यापर्यंत या ठिकाणी दर्शित केली जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने शशीजी मेहर सर देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील ही पंचांची जोडी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा देखील इंडिया क्रिकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. अनेक मायबाप प्रेक्षक आमच्या समवेत इंडिया क्रिकच्या माध्यमातून देखील जोडले गेले. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय.
लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन योगेशच्या बॅटमधून ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा षटकार. माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा, माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा. यावेळेस आपला बॅटचा फोकस ओपन केला या पहिल्या बॉलवर. आतापर्यंत 7 रन होत आहेत, अजूनपर्यंत 70 रनचं लक्ष गाठायचं आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या रंगामध्ये आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. DJ Mayur, DJ Mayur, DJ Mayur, NK. नुकतेच खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये नुकतीच एक भलीमोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, लोकनेता चषक 2021. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थाने जलद गतीचे बॅक टू बॅक 2 अर्धशतकं देखील या खेळाडूने झळकावले. यंदाच्या हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आपल्या अफलातून खेळीने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू. नुकतीच जी बेलापूरमध्ये देखील स्पर्धा झाली प्रियदर्शनी चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील पटकावलाय याच खेळाडूने. आणि तोच खेळाडू देखील आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार या खेळाडूने जरूर लगावलेत, आपले इरादे स्पष्ट केलेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील तेज तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगताचा कोहिनूर हिरा आपल्याला पाहायला मिळतोय भूषण पाटील, ज्या खेळाडूने देखील खऱ्या अर्थाने भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दूर दुबई देशामध्ये देखील शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये HBC लायन्स छत्तीसगड या टीमचं नेतृत्व करत असताना 10 पिलची स्पर्धा जिंकली. यावेळेस देखील क्रिकेटमधला क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्ट्रोक येतोय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकार या खेळाडूच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण सुरुवातीला जी इनिंग पेश केली बॅट्समन नमित पाटीलने, त्याचबरोबर भूषणने देखील खऱ्या अर्थाने 2 षटकार लगावले होते. आणि ऋषीने देखील शेवटच्या बॉलवर देखील एक चांगला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 77 रनचं लक्ष्य मैदानामध्ये कंप्लीट करत असताना संघर्षमय खेळ यावेळेस योगेश भगतचा आपल्याला पाहायला मिळतोय. खोलर पद्धतीचा बॉल होता, थोडंसं दडपण आलं हा चेंडू पेस करत असताना, परंतु स्वतः टीमचा कॅप्टन राहुल चेंडू खाली येईल. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. आपण जर नितेश सर पाहिले तर सुरुवातीचे जे चेंडू त्याने रिलीज केले ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता, परंतु ज्या प्रकारे त्याने दिशा चेंज केली आणि ज्या प्रकारे त्याने एंड देखील चेंज केलं आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडासा प्रभावितपणा यावेळेस या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 20 रन. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वेध जरूर घेतलाय. चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने, त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर देखील टीमची धावसंख्या बिनगडी बाधा 20 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक काय भारतीय टीमच्या दरम्यान देखील ज्यावेळेस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर देखील सलामीला बॅटिंगसाठी जायचे, त्यांच्या समवेत वीरेंद्र सेहवाग सर देखील बॅटिंगला जायचे, परंतु शांततेचं आणि संयमाचं पालन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या दरम्यान देखील आपण पाहिलं. परंतु आक्रमक बाणा आणि तोडफोड पद्धतीची बॅटिंग वीरेंद्र सेहवाग सर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. त्यांच्या आयुष्यात देखील 20 आकडा हा सफलतेचा राहिला आहे. परंतु यावेळेस जर हे टार्गेट चेस करायचं असेल तर मात्र खऱ्या अर्थाने बॅट्समन योगेश भगत आणि बॅट्समन मंगेशला देखील यावेळेस तोडफोड पद्धतीची बॅटिंग मात्र जरूर करावी लागेल. तर 20 रन आतापर्यंत झालेत.
तर याच दरम्यान पद्माकरजी मेहर यांचं शुभ आगमन होते. स्वागत असेल या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष असं स्वागत. तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 57 रनची गरज देखील आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला 57 रन कंप्लीट करायचे आहेत. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे योगेश भगत, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. बॉलिंग मार्कवर भूषणदादा पाटील सज्ज होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता ऋषिकेश काटे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल भूषणदादा पाटील याचं देखील, कारण अनेक नवयुवकांना संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं देखील त्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मंगेश. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने खासियत देखील आहे या गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर विकेट कीपर हेमंत पाटील त्या ठिकाणी तैनात आहे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल टीम इच्छापूर्ती वाशीगाव या संघाला देखील, कारण पहिल्या सत्रामध्ये 76 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आणि 77 रनचं लक्ष्य सेट केले गेलं भूमी 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाही. स्वतः गोलंदाज चेंडू खाली भूषण पाटील आणि स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये एक चांगला झेल देखील टिपला जातोय. पहिल्या विकेटचं होईल पतन. बॅट्समन मंगेशला दिला जातोय परतीचा इशारा. थँक्यू. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल सचिन. कित्येक स्पर्धांमध्ये देखील मोक्याच्या क्षणी विस्फोटक बॅटिंग करणारा खेळाडू सचिन, परंतु कौतुक करावं लागेल पहिलं विकेटचं पतन. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय. एक चांगला स्टेट ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 50 रनची गरज. आपण पाहिलं की टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 8 बॉलमध्ये देखील अर्धशतक कंप्लीट झालंय. 6 बॉलमध्ये देखील 49 धावा झाल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा पॉवर ऑफ वाशीगाव, एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराचे हॅट्रिक वर असेल हा बॅट्समन, परंतु येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 44 रनची गरज. प्रत्येक षटकार यावेळेस धावफलकाचा वेग वाढवेल इच्छापूर्ती वाशीगाव या संघाचा. येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी 44 रन. भिरकावण्याचा प्रयत्न होता, या झेलसाठी तळमळ केली गेली होती, परंतु चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 37 रन, 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये यावेळेस 20 रनची सरासरी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 रनची गरज. एक चांगलं बॅटल रंगले दोन्ही टीमच्या दरम्यान. हे षटक मात्र जर खूप इम्पॉर्टंट असेल नितेश सर, कारण या ओव्हरमध्ये जर कमीत कमी रन खर्च केल्या गेल्या तर मात्र या सामन्याला कलाटणी मिळेल.
परंतु जर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या गेल्या तर या सामन्याचं चित्र मात्र जरूर बदलेल. येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 40 रनची गरज देखील आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या ओव्हरसाठी देखील यावेळेस आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर तर येणारे 12 चेंडूंनी जिंकण्यासाठी 40 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले हेमंत पाटीलला, एक यंग टॅलेंटेड गोलंदाज. ज्या गोलंदाजाने देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीने गाजवल्या, तो हेमंत पाटील यावेळेस राऊंड द विकेट. यावेळेस देखील पहिलाच बॉल क्रिकेटमधलं मादक सौंदर्य पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, हा लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने एक नवा उत्साह भरला या बॅट्समनच्या मनामध्ये. हा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे हात फैलावलेत. येस, इट इज अ वाईट. अवांतर धाव देखील आमच्यापर्यंत दर्शवली जाते. आणि खऱ्या अर्थाने नितीश सर, आपण पाहतो की ज्या वेळेस अशा प्रकारच्या धावा दुसऱ्या इनिंगमध्ये येतात त्यावेळेस संघ कुठेतरी थोडासा पराभवाच्या दिशेने जातो. कारण आपण जर कुक्षेतचा सामना पाहिला 40 प्लसचा, त्यावेळेस देखील एक्स्ट्रा रन खूप महागड्या ठरल्या. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, फिल्डर तैनात, स्वतः टीमचा कॅप्टन राहुल. जेल सुटणं होईल कठीण आणि बॅट्समन क्रमांक 2 सचिनला दिला जातोय परतीचा इशारा. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारुपास त्यासाठी आतापर्यंत 33 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने या सामन्याचं चित्र बदललं, सुरुवातीपासून आक्रमकतेचं रूप धारण केलं आणि यावेळेस झुंज देतोय विजयासाठी हा बॅट्समन. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली लेग बिफोरची, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड केली जाईल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 32 रनची गरज आहे. टीम इच्छापूर्ती वाशीगाव या टीमला देखील प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे की हा सामना कोणता संघ जिंकणार. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. डीपमध्ये फिल्डर आहे स्वतः टीमचा कॅप्टन राहुल. तोपर्यंत एका सिंगलने येणाऱ्या 8 बॉलमध्ये आतापर्यंत 31 रनची गरज. स्कोरबोर्डवर रन होतात त्या म्हणजे 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 रन. यावेळेस देखील बॅटच्या रनरमध्ये आलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे थेट एक लांब लचक षटकार येतोय. षटकार आपण जर बॅट्समनचा विचार केला तर 11 बॉलमध्ये आतापर्यंत 42 या रनवर हा बॅट्समन देखील खेळतोय. बॅट्समन योगेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून पेश केली जाते. यंदाच्या हंगामामधील याच मैदानामध्ये 3रं अर्धशतक झळकावेल की काय हे प्रश्नचिन्ह प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये आहेत. कारण चौफेरीन मायबाप प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि ज्या वेळेस दर्दी प्रेक्षक येतात त्या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेची देखील शोभा वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक मायबाप प्रेक्षक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो आणि मी प्रत्येक मायबाप प्रेक्षकाचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने शिवराय चषक 2021 मध्ये सरसे स्वागत करतोय. आतापर्यंत वैयक्तिक
11 बॉलमध्ये 42 रनची इनिंग यावेळेस पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन योगेश भगत अर्थातच गॅरो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 6 षटकार लगावलेत. एक बेहतरीन दर्जेदार लाजवाब इनिंग देखील पेश करतोय आपल्या संघासाठी. आणि खऱ्या अर्थाने नुकतेच गत सप्ताहामध्ये देखील या मैदानामध्ये लोकनेता चषक ही स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 2 अर्धशतकं देखील झळकावली होती. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 42 रन चा खेळ देखील या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. हेमंत पाटील राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. खोलर पद्धतीचा बॉल अलॉंग ऑफ कार्पेट चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तैनात आहे रोनित पाटील. एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली जाते. येणारी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. 6 बॉलमध्ये 4 षटकार जरूर लगवावे लागतील यावेळेस बॅट्समन योगेश भगतला. तर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण ज्या वेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळता त्यावेळेस एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावत असतो, षटकार चौकार त्याच्या बॅटमधून येतात, तर दुसऱ्या बॅट्समनला देखील धावफलक खालतं ठेवावं लागतं. हीच भूमिका देखील सुरुवातीपासून आपण यावेळीपर्यंत देखील पाहायला मिळते. कारण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. हे 6 चेंडू सांगतील की कोणता संघ या ठिकाणी विजय संपादन करणार. गोलंदाज हिरो राहणार की फलंदाज हिरो राहणार, हे प्रश्नचिन्ह उलगडणारे हे 6 चेंडू. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. यानंतरची देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टाकीगाव 11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जय गजानन कुक्षेत बी हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील टाकीगाव हा संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये आपल्या नवी मुंबई शहरामधील जय गजानन कुक्षेत बी हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 रनची गरज. बॉलिंग मार्कवर यावेळेस आमंत्रित केलं जाते राकेशला, परंतु राकेशच्या गोलंदाजीचा कर्दन काय राहील की काय हा बॅट्समन हे प्रश्नचिन्ह जरूर आहे. या सामन्यामध्ये एक चांगला नवा ट्विस्ट येऊन टेपलाय. आपण जर पाहिले तर 12 बॉलमध्ये आतापर्यंत 43 या रनवर देखील हा बॅट्समन मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामधील याच मैदानामध्ये हे 3रं अर्धशतक पाहायला मिळेल की काय. मायबाप प्रेक्षकांना येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचा नियम देखील आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नितीश सर आपण पाहिलं की युसुफ पठाण इरफान पठाणची जोडी आपण पाहिली. सध्याच्या घडीचा जर आपण विचार केला तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला देखील आपण पाहतोय. परंतु भूमी 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान रोनित पाटील आणि नमित पाटील हे दोन्ही बंधुत्वाची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारी 6 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. एक मेगा मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ दबाव तंत्रामध्ये आहेत, परंतु क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुम्ही संघर्ष करता त्याचं सामर्थ्य हे मात्र जरूर मिळतं. येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 24 रनची गरज. आतापर्यंत 12 बॉलमध्ये 43 या रनवर खेळतोय हा बॅट्समन योगेश भगत. फुलटॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे. एक लॉंग अँड स्ट्रॉंग
करत असताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांकडे कोणते प्लस पॉईंट आहेत, कोणते मायनस पॉईंट आहेत ते मात्र जाणून आहे तो म्हणजे भगत, योगेश भगत. आणि खूप चांगली फलंदाजी साकारतोय. हे दोन संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वेळा एकमेकांसोबत मात्र लढले असतील. म्हणूनच की काय मात्र एकमेकांसोबत मात्र नक्कीच लढत असताना मात्र असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एकाच मात्र शत्रूसोबत जास्तीत जास्त वेळा मात्र जेव्हा युद्ध करता तेव्हा मात्र समोरच्याला तुम्ही आपलं युद्धतंत्र अवगत करून देत असता. असंच काहीतरी घडतंय. कारण योगेश भगत याच्या बॅटिंगचा जर का विचार केला तर तब्बल आत्ता मात्र त्याने आत्तापर्यंतच्या इनिंगमध्ये त्याने जवळजवळ 7 षटकार लगावलेत आणि 50 जवळ मात्र नक्कीच आगीकूच करतोय त्याची इनिंग. तर आतापर्यंत 13 बॉलमध्ये 49 रनवर देखील हा खेळाडू खेळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात होता. मिस फिल्डिंग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे योगेश भगतच्या या एक अफलातुनी इनिंगसाठी. तर विनंती असेल की योगेश भगत आपले बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दाखवायचे. एक दर्जेदार अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने 14 बॉलमध्ये 3रं अर्धशतक याच मैदानामध्ये याच महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते या बॅट्समनच्या बॅटमधून. सुरुवातीचा जर नितेश सर आपण विचार केला तर ज्यावेळेस 14 बॉलमध्ये 50 रनची गरज होती, परंतु यावेळेस या बॅट्समनने 14 बॉलमध्ये 50+ रन देखील केल्यात. एक लाजवाब इनिंग मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकलीत याच खेळाडूने. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 14 रनची गरज. हा चौकार थोडासा महागडा पडला जाईल की काय, कारण ज्या ज्या वेळेस मिसफिल्डिंग होते त्या त्या वेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास हा कमी होतो. कारण गोलंदाजाची शक्ती असते तो म्हणजे फिल्डर, आणि ज्या ज्या वेळेस फिल्डरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होते त्यावेळेस एक नवी ऊर्जा देखील गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 14 धावा. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल, मनगटाचा पुरेपूर वापर, ताकदीचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातोय. मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हे प्रात्यक्षिक डोळ्यासमोर ठेवून यावेळेस झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश भगत. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 8 रनची गरज. सामन्याचं चित्र बदललं. 6 बॉलमध्ये 24 रनची गरज असताना यावेळेस सामना येऊन ठेपलाय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 रनची गरज. डीजे प्लीज. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 8 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांसमोर भिडलेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर खऱ्या अर्थाने झुंज दिली दोन्ही संघांनी कित्येक वेळा, परंतु आज भेट झाली यावेळेस पुन्हा एकदा याच शिवराय चषक 2021 मध्ये. तर विनंती असेल की खेळाडू कक्षामधून कोणी उतरू नका. टीम इच्छापूर्ती वाशीगाव संघ. येणारे 3 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 8 रनची गरज. राऊंड द विकेट. खोलर पद्धतीचा बॉल. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नितेश सर असे कित्येक वेळा इतिहास घडलेत, कारण 1 बॉलमध्ये 9 रनचा इतिहास देखील खऱ्या अर्थाने 1 बॉलमध्ये 9 धावा देखील कंप्लीट केल्यात. कंपल्सरी चेसिंग सचिन नाईकच्या नावावर तो रेकॉर्ड आहे 1 बॉलमध्ये 9 रन कंप्लीट करण्याचा, परंतु यावेळेस 2 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रन या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. फुलटॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. पुल आणि पुल सक्सेसफुल. हा षटकार. डिजो अपडेटला थोडं एक ऑब्झर्वेशन प्रिन्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पंच ही लिगल डिलिव्हरी आहे बरोबर, आणि इथं मात्र आता समीकरण येऊन ठेपलंय 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा काढाव्याच लागतील. थोडंसं ऑब्झर्वेशन मागे मगाशी जे 2 षटकार लगावले त्यानंतर मात्र भूषण पाटील यांनी गोलंदाजाशी थोडासा संवाद साधला. त्याला थोडंसं सांगितलं होतं, मार्गदर्शन केलं होतं की वाईड यॉर्कर जर का चेंडू फेकले क्रीजच्या अगदी नजदीक 2 क्षेत्ररक्षक मात्र डिस्ट्रॅक्शनसाठी त्यांना वापरलेत, तैनात केलेत अगदी क्रीजच्या जवळच, म्हणजे फलंदाजाच्या अगदी नजदीक. त्यानंतर मात्र त्याने तो यॉर्कर लेन चेंडू फेकला, परंतु या चेंडूवर मात्र जलद गती चेंडू फेकायच्या नादामध्ये त्याने तो चेंडू मात्र फुलटॉस फलंदाजाला फुलटॉस दिला.
मोका मात्र त्याने निर्माण केला आणि तो मोका मात्र उचललाय, तो म्हणजे फलंदाज योगेश यांना. आणि आता मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यात हा सामना जातोय. टेनिस क्रिकेटची ग्लोरी जर का कुठली असेल तर प्रत्येक सामना अटीतटीचा व्हायलाच पाहिजे आणि अटीतटीचा सामना होतोय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. तर येस जरूर शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट, शेवटच्या बॉलपर्यंत येणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि शेवटच्या रनपर्यंत होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. येणारा एक बॉल जिंकण्यासाठी 2 रनची गरज. मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, हा जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे या सामन्यासाठी. एक बॉल जिंकण्यासाठी 2 रनची गरज. भूमी 11 तुर्बे की इच्छापूर्ती वाशीगाव. यावेळेस देखील वॉट अ क्लासिकल या ठिकाणी या सामन्याचा शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब इनिंग, तब्बल 10